Hello students, today we will solve practice set 4.1. So first example is fill in the blank च्या स्वरूपात दिला आहे. ह्या ट्रायंगलचं दिलेल्या ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करून त्या ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड कोणता आणि मीडियन कोणती ती ओळखायची आहे. इन ट्रायंगल LMN blank is an altitude. तर बघा altitude means the perpendicular drawn from vertex to its opposite side आपण शिकलोय बरोबर आहे. सो सेगमेंट LX is an altitude. आपलं इथे आन्सर आहे सेगमेंट LN. ओके नेक्स्ट and blanks is an median. मीडियन कोणती ती ओळखून लिहायचंय. आता इथे बघा ट्रायंगल मध्ये LMN मध्ये पॉइंट Y हा साइड MN चा मिड पॉइंट आहे दिसतोय आपल्याला. म्हणून सेगमेंट LY is a median because the segment joining vertex and midpoint of opposite side. That segment called a median of given triangle. Okay. So segment LY is median. याप्रमाणे ओळखून लिहायचे तुम्हाला. LY is median. Okay. Now next. व्हिडिओ बघताना तुमचं हे टेक्स्टबुक ओपन करा आणि प्रॅक्टिस सेट 4.1 काढा आणि त्यानुसार क्वेश्चन समजून घ्या. ओके. आता सेकंड एक्झाम्पल आहे ड्रा एन acute angle triangle PQR. ड्रा ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड अँड नेम दी पॉइंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. ही जी कन्स्ट्रक्शन आहे ही जेव्हा आपण प्रॉपर्टीज ऑफ अल्टिट्यूड शिकलो तेव्हा ही कन्स्ट्रक्शन ड्रा केली होती. acute angle triangle मीन्स ट्रायंगल लेस दॅन 90 डिग्री सगळे ट्रायंगल काढायचे आणि ही कन्स्ट्रक्शन केली आहे आपण. पुन्हा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करून पाहू शकता. ओके. नाउ थर्ड एक्झाम्पल ड्रा एन ऍप्टूश अँगल ट्रायंगल STV. ड्रा इट्स मीडियन अँड शो द सेंट्रॉइड. हे आपण करून बघू. ड्रा एन ऍप्टूश अँगल ट्रायंगल. व्हॉट इज मीन बाय ऍप्टूश अँगल ट्रायंगल? द ट्रायंगल हॅव्हिंग वन अँगल एज अ ग्रेटर दॅन 90 डिग्री. दॅट ट्रायंगल कॉल्ड एज ऍप्टूश अँगल ट्रायंगल. सो हियर we draw this triangle. बघा सेट स्क्वेअर ठेवून आपण राईट अँगल ड्रा केला होता. तर ही जी लाईन झाली राईट अँगलची लाईन झाली आणि त्याच्यापेक्षा मोठा पलीकडे लाईन आहे म्हणजे ग्रेटर दॅन राईट अँगल झालं. दिस इज द ऍप्टूश अँगल आणि ह्या दोन्ही पॉइंट आपण जोडले तर आपल्याला मिळेल ट्रायंगल. अशा प्रकारे ऍप्टूश अँगल ट्रायंगल आपण अंदाजे ड्रा केला आहे अँगलचं मेजरमेंट न घेता. Okay. Now name this triangle PQR. नंतर काय म्हटलं इथे ड्रा ऑल मीडियन्स अँड शो दी सेंट्रॉइड. व्हॉट इज मीन बाय सेंट्रॉइड? सेंट्रॉइड मीन्स पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल मीडियन्स. म्हणजे जिथे कुठे आपण सगळ्या ट्रायंगलच्या मीडियन ड्रा करू आणि त्या जिथे कुठे इंटरसेक्ट होतील तो पॉइंट म्हणजे सेंट्रॉइड. आर्थो सेंटर आपल्याला ऍप्टूश अँगल ट्रायंगलच्या बाहेर मिळाला होता. आता सेंट्रॉइड कुठे मिळतो तो आपण प्रत्यक्ष ड्रा करून बघू. ओके. मिड पॉइंट ठरवण्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना आपण याच्या ह्या सेगमेंटच्या मोर दॅन हाफ देतो म्हणजे एवढं देऊ. ओके. नाव बघा आता तुमची आर्क आली इंटरसेक्ट होत नाही म्हणून पुन्हा खोडता पुन्हा डबल काढता. तसं करायचं नाही. पुन्हा याच्यावर ठेवा पॉइंट Q वर आणि याला इंटरसेक्ट होईपर्यंत वाढवा. ओके. आणि आता हे दोन पॉइंट आपण जॉईन करू. तर ती लाईन जिथे कुठे इंटरसेक्ट होईल तो होईल दिलेल्या साइड QR चा मिड पॉइंट. हियर point A is the midpoint of side QR. In this way, draw the perpendicular of these two sides. In this way, we have drawn the perpendicular bisectors of each side of the triangle to find out their midpoint. So, A is the midpoint of QR. C is the midpoint of
PQ and point B is the midpoint of side PR. आपल्याला काय काढा म्हटले एक्झाम्पल मध्ये यांचे मीडियन्स. हे फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण मिड पॉइंट ठरवण्यासाठी काढले. आता याचं मिड पॉइंट आणि त्याचा अपोजिट व्हर्टेक्स याला जॉईन करणारी लाईन म्हणजे ती काय असते मीडियन्स. तर ती मीडियन ड्रा करू आपण. The segment joining this midpoint and its opposite vertex called as median. This is the median. Segment BQ is the median. Like this, point A is the midpoint and its opposite vertex is QR चा opposite vertex आहे P, आहे ना. So आपण याला जॉइन करू. PA segment PA will be second median of the triangle. Okay. Similarly, draw the median of from point R to PQ. Point C is the midpoint of PQ and segment CR will be median. So, all these median are intersect at one point. That means all the medians are congruent and this point is denoted by capital G and called as centroid. ओके. तर आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये विचारलं होतं अप्रोच अँगल ट्रायंगल ड्रा करा आणि त्याच्या मीडियन ड्रा करून त्याचं सेंट्राइड लोकेशन ठरवा किंवा सेंट्राइड दाखवा. ओके. सो जी इज दी सेंट्राइड. नाउ नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल इज ड्रा एन अप्रोच अँगल ट्रायंगल. लाईक दिस अप्रोच अँगल ट्रायंगल ड्रा करायचं आहे. Draw its altitudes and denote the arcocenter by point O. आपण अप्रोच अँगल ट्रायंगलचा आर्क्रोसेंटर इथे ट्रायंगलच्या एक्सटेरियर पोर्शन मध्ये येतो. बघितलं होतं. परत त्याचं रिव्हिजन म्हणून ती कन्स्ट्रक्शन करून बघायची तुम्ही. ओके. हे झालंय आपलं. नंतर ठीक. ड्रा राईट अँगल ट्रायंगल XYZ. ड्रा इट्स मीडियन अँड शो देअर पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स बाय G. आपण हा अप्रोच अँगल ट्रायंगलचा काढला तर इथे आपल्याला अप्रोच अँगल ऐवजी राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे आणि याच पद्धतीने तिन्ही साईडचे मिड पॉइंट मिळवण्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रा करावं लागेल तुम्हाला आणि मग मिड पॉइंट आणि त्याचा अपोजिट व्हर्टेक्स जोडून ऑल मीडियन्स काढायचे आणि जिथे कुठे आपल्याला सेंट्राइड जी मिळेल. लक्षात ठेवायचं सेंट्राइड हा नेहमी ट्रायंगलच्या इंटेरियर मध्येच असतो. आर्क्रोसेंटर अप्रोच अँगलचा एक्सटेरियर मध्ये असतो. राईट अँगल ट्रायंगलचा व्हर्टेक्स म्हणजे त्या राईट अँगलचा व्हर्टेक्स आहे ना आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर इनसाइड असतो आर्थोसेंटर ट्रायंगलच्या. पण सेंट्राइड हा कुठल्याही प्रकारचा ट्रायंगल असेल तरी सेंट्राइड हा ट्रायंगलच्या इंटेरियर पोर्शन मध्येच असेल. लक्षात ठेवायचं. तर याप्रमाणे तुम्ही राईट अँगल ट्रायंगलचा सेंट्राइड मिळवून बघायचा. ओके. नाव एक्झाम्पल 6 आहे. Draw an isosceles triangle. Draw all of its median and altitudes. Write the observation about their point of concurrence. तर 6 एक्झाम्पल मध्ये आपल्याला आयसोसेल्स अँगल ट्रायंगल ड्रा करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय आयसोसेल्स अँगल ट्रायंगल? द ट्रायंगल हॅविंग टू साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. देन दॅट ट्रायंगल कॉल्ड ॲज आयसोसेल्स ट्रायंगल. ओके. ट्रायंगलचे प्रकार पाहिजे तुम्हाला आयसोसेल्स ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल and scalene triangle. Scalene means all these three sides are of different length. In isosceles triangle, two sides are of equal length and in equilateral triangle all sides are of equal length. Okay? तर आपल्याला असा आयसोसेल्स ट्रायंगल ड्रा करायचा आहे. आयसोसेल्स ट्रायंगल ड्रा करताना जी अनइक्वल साइड आहे, दोन साइड इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, त्या सोडून उरलेली थर्ड साइड ती बेसला घ्यायची. हिला मी ए बी घेते. आता दोन साइड्स मला कॉन्ग्रुएंट काढायचे इक्वल लेंथच्या, तर ते आपल्याला मोजून काढावं लागेल. ह्या कंपासच्या दोन्ही टोकामध्ये मी डिस्टन्स घेतलाय 5 cm. तर मी पॉइंट ए वर पॉइंटर ठेवून असे एक आर्क काढेल. नंतर हे डिस्टन्स न बदलता, कारण इक्वल डिस्टन्स काढायचे आपल्याला, म्हणून पॉइंट बी वर पॉइंटर ठेवून दुसरी एक आर्क काढेल. तर जो ट्रायंगल मिळतो आपल्याला, सो हिअर AC इक्वल टू BC हा आयसोसेल्स ट्रायंगल हे दाखवण्यासाठी या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत हे असं पुन्हा दाखवायचं.
झालं. आता ट्रँगल ड्रा केल्यानंतर काय म्हटलं आपल्याला, ड्रा इट्स ऑल मीडियन्स अँड अल्टिट्यूड. तर मीडियन ड्रा करण्यासाठी आपल्याला आधी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागतो आणि मग मिड पॉइंट आणि अपोजिट व्हर्टेक्स जोडावा लागतो. त्यापेक्षा अल्टिट्यूड ड्रा करणं सोपं आहे ना. आधी आपण अल्टिट्यूड ड्रा करून बघू. आता मला साइड AB वर पॉइंटशी पासून अल्टिट्यूड ड्रा करायचं आहे. कसं करेल, इथे AB वर आपण सेट स्क्वेअर सेट करू आणि इथे सेट स्क्वेअरच्या साइडने युजिंग सेट स्क्वेअर वी कॅन ड्रा अल्टिट्यूड. दिस इज द अल्टिट्यूड CP म्हणून. तसंच साइड BC च्या अपोजिट व्हर्टेक्स आहे A, तर आपण असं सेट स्क्वेअर सेट करू BC वर याची आडवी साइड आणि उभा पॉइंट A ला. त्याप्रमाणे इथे अल्टिट्यूड ड्रा करू आपण. हा झाला अल्टिट्यूड. सिमिलरली पॉइंट B is the opposite vertex of side AC. So draw the altitude from point B to side AC. So all these altitudes are concurrent and point of concurrence of altitude called as arcocenter. त्याला काय म्हणतो आपण, arcocenter. आता मीडियन ड्रा करून बघू. पॉइंट AB चा मला मिड पॉइंट मिळवायचा आहे. त्यासाठी मला AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रा करावा लागेल. तर त्याप्रमाणे आपण इथे AB च्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊ. हा एक आर्क काढली आणि तर हा होईल AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर. बघा, तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आला तो पॉइंट P वरच आला. P मध्येच इंटरसेक्ट झाला. म्हणजे पॉइंट P हा त्याचा काय आहे, पॉइंट P हा साइड AB चा मिड पॉइंट आहे ना. तर याप्रमाणे आपण तिन्ही साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले तर ते आपल्याला तेच पॉइंट मिळतील. बघा इथे ड्रा करून बघू आपण. डायग्राम तुमची किचकट होईल तर इथे लक्षात ठेवायचं, हा मिड पॉइंट हा आला म्हणजे बाकी सुद्धा तेच मिड पॉइंट वरच तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर येईल. आणि मग आपण त्याला पकडून जर हा पॉइंट आणि त्याचा ऑपोजिट व्हर्टेक्स असं समजून मीडियन काढली तर ती मीडियन ह्या सेंट्राइड मधूनच येईल. म्हणजे आपल्याला या ट्रँगलचा आर्थोसेंटर आणि सेंट्राइड एकच मिळेल. ओके, तर प्रत्यक्ष ड्रा करून बघायचा का बघू आपण BC चा साइड AB चा मिड पॉइंट बघितला. आता BC चा काढून बघा. BC चा आपल्याला मिड पॉइंट काढायचा. तर BC च्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन आपण आर्क काढली. आता बघा, हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे BC चा, हा सुद्धा पॉइंट Q मधूनच गेलाय. तर आता तिसरा काढून बघायची गरज नाही आणि आपण पॉइंट Q आणि A ला जॉईन करणारा सेगमेंट काढला की होईल त्याची मीडियन. म्हणजेच आपल्याला इथे या ट्रँगल मध्ये असं लक्षात येते की मीडियन आणि अल्टिट्यूड हे कसे असतात, सेम असतात, एकच असतात. ओके, इन आयसोसेल्स ट्रँगल मीडियन अँड अल्टिट्यूड्स आर सेम. सो that means arthocenter and centroid is the same. एक हा सेम पॉइंट आहे. आर्थोसेंटरच त्यालाच म्हणू आणि सेंट्राइड पण त्यालाच म्हणू. मग याला O ने डिनोट करा किंवा G ने. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये म्हटलं आहे राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट आर्थोसेंटर अँड सेंट्राइड. तर काय लिहू आपण ऑब्झर्वेशन मध्ये, काय लिहाल, फ्रॉम फिगर फ्रॉम डायग्राम arthocenter and centroid of a isosceles triangle are same. ओके, हे ऑब्झर्वेशन आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे.